सुरू करू. हो सर. गुड व्हेरी व्हेरी मॉर्निंग. वार्म वेलकम ऑल ऑफ यू. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला, भरपूर दिवस गॅप गॅप सारखंच झालं सगळं. आता मी वापस आलो इकडे आपल्या घरी. आता कंटिन्यू राहील. आज आपलं सॅटरडे आणि संडे स्पेशल मेडिटेशन आपण ठेवत असतो, ज्यामध्ये आपण एंजल्स ब्लेसिंग्स, ग्रॅटिट्यूड, फॉरगिवनेस आणि कॉर्ड कटिंग हे 4 टॉपिक आपण यामध्ये घेत असतो, जेणेकरून डे टू डे लाईफ मध्ये ह्या ज्या गोष्टी आहे ह्याही कोणीतरी शिकवणारं असलं पाहिजे, सांगणारं असलं पाहिजे की बाबा तुम्हाला फॉरगिवनेस करायचं आहे, तुम्हाला ग्रॅटिट्यूड करणे असते, तुम्ही स्वतःला कमी समजू नका. कारण की तुम्ही सुद्धा जर त्या लेवलवर तुम्ही स्वतःला समजत गेले, स्वतःला डेव्हलप करत गेले, तर एक भावना ज्याला आपण अहम ब्रह्मास्मी म्हणतो, की मीच ते शिवतत्व आहे, मीच तो परमतत्व आहे, परमात्मा आहे, किंवा माझ्यामध्येच ते दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती आहे. ही जी भावना असते, ही भावना निर्माण होणे आणि ह्या भावनेच्या अंतर्गत जेव्हा आपण काहीतरी वर्क करतो, जो आजचा आपला टॉपिक आहे, ब्लेसिंग्स, एंजल्स ब्लेसिंग्स. ब्लेसिंग्स याकरिता हा विषय घेत असतो, कारण की होते कसं ना, प्रत्येक वेळेस तुमच्या जीवनामध्ये जेही कोणी तुम्हाला असं वाटते की यांनी काहीतरी जीवनामध्ये प्राप्त केलेलं आहे, काहीतरी श्रेष्ठ आहे, साधनेमध्ये किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये यांची ग्रोथ चांगली आहे, महाराज आहे, पंडितजी आहे, वयाने मोठे लोक आहे, आपण प्रत्येकाजवळ आशीर्वाद घेण्यासाठी तत्पर असतो. तेव्हा मला आशीर्वाद द्या ते म्हणायलाच पाहिजे आपण. पण जेव्हा आपण आशीर्वाद मागतो, त्यावेळेस आपलं स्वतःची व्हॅल्यू काय आहे, ऍज अ रिस्पेक्ट किंवा ऍज अ सिनियरिटी तुम्ही ब्लेसिंग घेऊ शकता. पण काय समोरचा व्यक्ती ब्लेसिंग देण्यासाठी रेडी पण आहे? उदाहरणार्थ, एक छोटासा एक विषय घेतो मी. जसं आपण एखाद्या गावाला वगैरे गेलेलो आहे आणि आपला पूर्ण परिवार तिथे एकत्र आहे, आणि तुम्हाला आता घरी जायचं आहे. नॅचरल आपली सवय काय असते, की आपण पाया पडतो, आशीर्वाद घेतो आणि मग जातो. पण कोणी कोणी हे नोटीस केलं, की जेव्हा तो जाण्याचा वेळ असते किंवा असे 20-25 लोक एकत्र त्या घरामध्ये बसलेले असतात, तुम्ही बघा त्यांची चर्चा, विचित्र चर्चा चालू असते. एक प्रकारे त्याच्यामध्ये भांडणही असते, गोडवा पण असते, टॉन्टिंग पण चालू असते, हसणंही चालू असते. म्हणजे ते मिक्स टॉक चालू असते. काही कोणी जुन्या गोष्टी उखरून काढतात, कोणी त्याच्यावर रागा भरते, कोणी त्याला हसते. आणि अशा माहोलमध्ये आपण जातो आणि म्हणतो चला आमचा जायचा टाइम झालेला आहे, आशीर्वाद द्या. मला सांगा, कोणाची चेतना आशीर्वाद देण्याच्या लेवलवर आहे सध्या? एकाची नाही. सगळेजण त्यांच्या टॉकमध्ये, सगळेजण त्यांच्या विचारामध्ये गुंतलेले आहेत.
अशा कंडिशन मध्ये जर त्यांनी तुमच्या डोक्यावर हातही ठेवला, कोणते व्हायब्रेशन पास ऑन केले आपल्या आपल्या बॉडीमध्ये त्यांनी, जे त्यांनी आता आता क्रिएट केलेले आहे. ब्लेसिंगचा अर्थ काय आहे? आशीर्वाद कशाला म्हणतो आपण? की एखादी डिव्हाइन एनर्जी जी माझ्यापेक्षा, माझ्या थिंकिंग पेक्षा, माझ्या व्हायब्रेशन पेक्षा, माझ्या फ्रिक्वेन्सी पेक्षा हायर लेवलवर आहे. आणि म्हणून आपण खाली वाकून पाया पडून घेतो का? ऊर्जेचा नियम आहे तो वरून खाली वाहते. आणि ही ऊर्जा जेव्हा ऍज अ ब्लेसिंग तुम्हाला कोणीतरी व्यक्ती कमांड करते, कमांड म्हणजे बाबा तुझं भलं हो, किंवा तू सफल बन, तू दीर्घायुषी राहा, खूप प्रोग्रेस कर, अशी कमांड जेव्हा त्या एनर्जी सोबत कोणीतरी पुट करते आणि स्वतःची ऊर्जा स्वतःच्या शरीरामधून तुमच्या बॉडीमध्ये प्रवाहित करते, तेव्हा आणि त्याच्यात तुम्ही रिसीव्ह करता, तेव्हा ती ऊर्जा तुमच्यासाठी ऍज अ ब्लेसिंग म्हणून काम करते. पण मला सांगा, तुमच्यापेक्षा हायर व्हायब्रेशन मध्ये जगणारा, हायर फ्रिक्वेन्सी मध्ये जगणारं असं कोण आहे? असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून खरंच ब्लेसिंग घेत आहे का? आणि रियालिटी मध्ये तुम्हाला ब्लेस करणारा आहे तरी कोण? मी ते सिनियरिटीचा, आई बाबाचा याचा काहीही विचार नाही करत आहोत. माझं सीधं काय बोलणं आहे, भलेही ते तुमचे सिनियर असतील, तुमचे आई बाबा असतील, तुमच्यापेक्षा मोठं कोणीही असू द्या, पण काय त्यांचे व्हायब्रेशन, त्यांच्या फ्रिक्वेन्सी, त्यांची थॉट प्रोसेस हे तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे? आहे तर ते व्यक्ती पासून आपण ब्लेसिंग घेऊ शकतो, किंवा ते ब्लेसिंग देण्यायोग्य आहेत. पण जर नाही तर मग आपल्याला कोण ब्लेस करेल? इथे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे? मी माझ्या सिस्टमचं हे जे नाव ठेवलं, एंजेलिक रियाल, ब्लेस युअर सेल्फ. ब्लेस युअर सेल्फ हा वर्ड याच्यासाठी वापरत आहे की साधासा एक जो शब्द आहे ह्या जगात कोणी कोणाचा नाही, असे जे वर्डिंग्स आहेत हे खरे पण आहे. पण दुसऱ्या अँगलने जेव्हा तुम्ही याच्यावर विचार कराल, तर माझ्यामध्ये ही क्षमता का नाही की मी माझ्या लेकरांना ब्लेसिंग देऊ शकतो? मी माझे जे काही हस्बंड वाईफ आहे त्यांना ब्लेस करू शकतो, मी माझ्या आई बाबांना ब्लेस करू शकतो, मी माझ्या फ्रेंड्सला, कलिग्सला ब्लेस करू शकतो, मी माझ्या वर्क एरियाला ब्लेस करू शकतो, मी माझ्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूला ब्लेसिंग देऊ शकतो, मी माझ्या रिलेटिव्हला ब्लेस करू शकतो, मी माझ्या सोसायटीला ब्लेस करू शकतो, मी ह्या होल वर्ल्ड आणि ह्या होल युनिव्हर्सला ब्लेस करू शकतो, त्या ह्युमॅनिटीला ब्लेस करू शकतो, ह्या झाडांना, ह्या पशु पक्षींना यांना ब्लेस करू शकतो, मदर नेचरला ब्लेस करू शकतो, ह्या अर्थ प्लॅनेटला ब्लेस करू शकतो. ही भावना आपल्यामध्ये का निर्माण होत नाही? म्हणजे कुठेतरी आपण स्वतःचा वर्दीनेस गमावलेला आहे. आपण स्वतःला त्या लायकीचं समजतच नाही की मी आशीर्वाद देऊ शकतो. आणि म्हणून आशीर्वादासाठी आपण दारोदारी भटकत आहे, मंदिरात जात आहे, एखाद्या गुरुजी जवळ जात आहे, चांगल्या लोकांची संगत करत आहे, फक्त कोणीतरी आपल्याला ब्लेस केलं पाहिजे. पण नियम असा आहे
हे ब्रह्मांड म्हणा का युनिव्हर्स म्हणा, 24/7 आपण म्हणतो ना, एक एक मिनिट, एक एक क्षण ब्लेसच करत आहे, तथास्तुच म्हणत आहे. एनी टाइम त्यांच्या ब्लेसिंग्स सुरूच आहे. तुम्ही घेता की नाही हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमची चेतना डेव्हलप करून स्वतःला आणि दुसऱ्यांना ब्लेस तुम्ही करता की नाही. ब्लेस युअर सेल्फ म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्ही या सगळ्या डिवाइन फोर्सला, या डिवाइन एनर्जीला जेव्हा तुम्ही इन्व्हाइट करता, त्यांना स्वतःसोबत मेडिटेशन करण्यासाठी बसवता, त्यांना म्हणता की या माझ्यासोबत बसा, माझ्यासोबत बसून मेडिटेशन करा, मला हील करा, माझे सेवन चक्र हील करा, माझे सगळे बॉडी पार्ट तुम्ही हील करा, मला शक्ती द्या, मला नॉलेज द्या, विजडम द्या. तुम्ही बघा काही दिवसानंतर जे तुम्ही रेग्युलर अशा प्रकारचं मेडिटेशन सुरू कराल, तुम्हाला हळूहळू स्पंदन फील होणं सुरू होऊन जाईल. तुम्हाला असं वाटणार की खरोखरच आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे. तुम्ही लवकरच 1-2 मिनिट पण लागणार नाही, तुम्ही ट्रान्स मध्ये जाणं सुरू कराल. तुमचं ध्यान असं ओढलं जाईल. आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्रावर तुम्ही असे स्थिर होऊन जाल. लव्ह अँड लाईटचा वर्षाव होणं सुरू होऊन जाईल. इतकं आनंदी, इतकं प्रेमळ तुम्हाला वाटणं सुरू होईल की अरे कोणीतरी आपल्यावर भयंकर प्रेमाचा वर्षाव करत आहे. तुम्हाला इतकं सहज आणि इतकं रिलॅक्स फील होईल. तुम्ही जसं काही सूर्यप्रकाशात उभे आहात आणि तुम्हाला सगळं काही जीवनाची रियालिटी क्लिअर क्लिअर दिसत आहे. प्रत्येक घटना होण्याच्या अगोदरच तुम्हाला मार्गदर्शन मिळून राहिलं. तुमचं मन तुमच्याशी बोलत आहे. ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण ऍज अ ब्लेसिंग्स च्या रूपात यूज करतो. आणि जेव्हा तुमची चेतना इतकी शुद्ध आणि पवित्र होत जाते, तुमचा हार्ट इतकं लव आणि लाईटने भरून जाते, तुमच्या शरीरामधून जेव्हा ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही एंजेलिक ऊर्जा, रेकी ऊर्जा किंवा अनादर डायमेन्शन, अनादर प्लॅनेटची ऊर्जा जे तुमच्या शरीरातून प्रवाहित होते, तेव्हा तुमच्या शरीराचा कण कण हायर व्हायब्रेशन मध्ये, हायर फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करते. हायर फ्रिक्वेन्सी आपण कसं कनेक्ट होतो? हायर डायमेन्शन्स मधले हे जे डिवाइन मास्टर्स आहेत, डिवाइन बिईंग्स आहेत, त्यांच्यासोबत कनेक्ट करतो. आणि हे व्हायब्रेशन्स हे ऊर्जेच्या रूपातून तुमच्या शरीरातून प्रवाहित होते. आणि साधस हे पाण्याची बॉटल तुम्ही याला स्पर्श करता, 2 मिनिट फील करता, ही ऊर्जा याच्यामध्ये प्रवाहित होत आहे. एक संकल्प घेता आणि फूक मारता, आणि हेच पाणी जर तुम्ही कोणाला प्यायसाठी दिलं, त्याच्या लाईफ मध्ये मिराकुलस वर्क करेल. हा एक असा क्रिस्टल आहे. तुम्ही क्रिस्टलला ठेवलं, थर्ड आय द्वारे तुम्ही त्याला चार्ज करत आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही एक इंट्युशन टाकलं की मी हा क्रिस्टल अमुक अमुक व्यक्तीला देत आहे. हा क्रिस्टल त्याच्या जवळ गेल्याबरोबर त्याचं कनेक्शन डिवाइन सोबत करा. आणि जेव्हा जेव्हा हा क्रिस्टल त्याच्या सोबत राहील, त्याला डिवाइन एनर्जी, डिवाइन ब्लेसिंग त्याला मिळू द्या. आणि देऊन द्याला तुम्हाला. आता हा क्रिस्टल माझ्या थर्ड आय सोबत कनेक्ट आहे. आता जेव्हा जेव्हा मी मेडिटेशन करेल, जेव्हा जेव्हा मी माझ्या मेडिटेशन मध्ये माझा एखादा मास्टर क्रिस्टल घेऊन त्याला चार्ज करून म्हणणार की मी आजपर्यंत जितके क्रिस्टल चार्ज केले, प्रत्येकाला माझ्यासोबत कनेक्ट करा.
प्रत्येकाची ऑरा वॉश करा आणि प्रत्येक क्रिस्टलला डिवाइन सोबत कनेक्ट करून त्याच्यामध्ये ऊर्जा प्रोव्हाइड करा. विदिन अ सेकंड तुमच्या घरी असलेले प्रत्येक क्रिस्टल ऍक्टिव्हेट होऊन जाईल. हीच पॉवर तुमच्यातही आहे, हीच पॉवर माझ्यातही आहे. विषय आहे आपण त्याला यूज करतो की नाही. जर यूज करणं सुरू करून दिलं, ऑटोमॅटिक तुमच्या असं लक्षात येईल की आता गोष्टी होऊन राहिल्या, आपोआप होत आहे. आणि हीच ब्लेसिंग्स आहे जी तुम्ही तुमच्यासाठी आणि दुसऱ्यांच्यासाठी यूज करू शकता. आजचा हा टॉपिक घेण्याचा विषय इतकाच आहे की तुम्ही स्वतःच्या आतमध्ये असलेले हे जे भगवत तत्व आहे, ही जी डिव्हाइन एनर्जी आहे, तुमचं डिव्हाइन स्वरूप, कोणीही इथे कमी नाही, कोणीही इथे जास्त नाही. सगळेजण तुम्ही भगवंतच आहात. एवढं म्हणू शकतो की मी ओळखला आहे, तुम्ही ओळखलं नाही. ते ओळखा. हे ओळख सांगण्यासाठीच आलेलं आहे. हे ओळख सांगण्यासाठीच हे क्लास सुरू आहे की हळूहळू का होईना, ठीक आहे, कोणी व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये आहे, कोणाला पैसा कमवायचा आहे, कोणाला जॉब पाहिजे, कोणाला लग्न पाहिजे, कोणाला घरदार चांगलं करायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत जीवनामध्ये. कोणाला हेल्थ चांगली करायची आहे, कोणाला रिलेशनशिप चांगलं करायचं आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याकरिता आपण स्पिरिच्युअलिटी सोबत कनेक्ट होतो. पण स्पिरिच्युअलिटीचा अर्थ चमत्कार करणे नसते. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ आहे तुमच्या आतमधलं विजडम वाढवणे, तुमचं इंटेलेक्च्युअल ओपन करून देणे, तुमचं नॉलेज तुम्हाला देणे, जेणेकरून त्या नॉलेजचा आणि त्या विजडमचा उपयोग करून तुम्ही स्वतःच्या चेतनेमध्ये इतकं डेव्हलप व्हा, इतकं हायर ग्रोथ करा की नंतर तुम्हाला कोणाची गरजच नाही पडली पाहिजे. हा, मी देव आहे, मी भगवंत आहे, हा इगो नाही करायचा आहे आपल्याला. आपल्याला स्वतःची व्हॅल्यू समजून घ्यायची आहे की मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, काय मी हे शरीराच आहो का, शरीराच्या पलीकडेही मी कोणी आहो. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, आय एम नॉट दिस ह्युमन बॉडी और ह्युमन बीइंग. मी ह्युमन बीइंग नाही आहे. आय एम अ स्पिरिच्युअल बीइंग, जो एक लेसन लर्न करण्यासाठी त्या पृथ्वीवर आला आहे. मी चूज केलेला आहे त्या पृथ्वीवर जीवन जगणे. जसं मी चूज केलं होतं पशु पक्ष्यांच्या योनीमध्ये जाणे, झाडाझुडपांमध्ये जाणे, हजारो लाखो वर्ष एखादा पर्वत बनून पडून राहणे, समुद्री जीव बनणे, हे सगळं मी चूज केलेलं आहे. का? एक्सपिरियन्स घेण्यासाठी. ह्या जीवनाचं एक सर्कल आहे 360 डिग्री. निगोध ते प्रबोध असंही म्हणू शकतो आपण. निगोध म्हणजे घन अंधकार, प्रबोध म्हणजे पूर्ण प्रकाश, पूर्ण बोधयुक्त. आपली जर्नी कुठून सुरू होत आहे? सिंगल सेल्युलर अमिबा, त्याच्याही अगोदर अनंत अंधकार. तिथून आपली जी सुरुवात झाली, हळूहळू 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 आपल्याला एक एक डिग्री आपली डेव्हलपमेंट होत आहे. हळूहळू 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 त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज मिळत आहे. सिंगल सेल्युलर पर्सनचं हे मल्टी सेल्युलर बॉडी मिळाली. याला नाव ठेवलं पुरुष. स्त्री आहे आणि पुरुषवाला पुरुष नाही, पुरुष. पुरुष म्हणजे
पूर, उष, कोश म्हणतो ना आपण, कोश, सेल्स, हे कोशिका आहेत. ऊत, त्याला ऊत पण म्हटलं जाते. हे आणि पूर हे मिक्स झालं म्हणजे अनंत सेल्स पासून मिळालेलं ही वसाहत आहे. आणि ही वसाहत पुरुष या नावाने ओळखल्या जाते. आता ह्युमन बॉडीचं सगळ्यात जास्त महत्व का आहे? जसं हे शरीर मिळालं, असं आणखीही सूक्ष्म शरीर आहेत. प्रत्येक प्लॅनेटवर आपलं आपलं म्हणजे गॅलेक्टिक काय ते ह्युमन बॉडी आहे तिथली. हे जितके काही आपण म्हणतो ना, निम्न कोटीचे देवी देवता, भूत प्रेत, यक्ष, किन्नर, देव, दानव, गंधर्व, अप्सरा, परी, देवदूत, हायर डायमेन्शनचे देवता, हे सगळं एक 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 लेवल आहे शरीराची. या पृथ्वीवर आपण ऍज अ ह्युमन बॉडी वन ऑफ द टॉप मोस्ट क्रिएचर असू शकतो, पण दुसऱ्या प्लॅनेटवर आपण सगळ्यात थर्ड क्लास राहू शकतो. मे बी तिथली जी सुरुवात आहे त्याच्यातलं सगळ्यात खालच्या स्तरावरची बॉडी म्हणजे ह्युमन बॉडी आहे, आणि तिथून डेव्हलपमेंट समोर चालते. म्हणजे चेतनेच्या लेवलवर डेव्हलप होता 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 आपल्याला 360 डिग्री पूर्ण करायचा आहे. पूर्ण बोध युक्त आणि पूर्ण प्रकाशयुक्त. जसं भू भुव स्वह मह जन तप सत्यम आपण असं म्हणतो. हे काय आहे? हे डायमेन्शन आहे अलग अलग. खूप सारे योगी, खूप सारे असे दिव्य पुरुष आहेत ज्यांनी या पृथ्वीवर साधना करून स्वतःच्या बॉडीला, स्वतःच्या या कॉन्शियसनेसला इतकं डेव्हलप केलं की ते स्वह मह जन अशा कोणत्यातरी एखाद्या डायमेन्शन मध्ये चालले गेले. मुक्त झाले नाही, पण चालले गेले. आणि त्यांना ह्या पृथ्वीचा त्रास, हा पुन्हा पुन्हा जन्म, हा गर्भवास, हे नको आहे. त्यांनी डिसाईड केलं की इथून पुढे मी जन्म घेणार नाही. आणि जन्म घेणार नाही म्हटल्याबरोबर ते त्या डायमेन्शन मध्ये आपली साधना करत आहे, आपली स्पिरिच्युअल प्रोग्रेस करत आहे, हळूहळू हळूहळू डेव्हलप होत आहे. आणि ह्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी आपल्या मुक्तीचा रस्ता निवडलेला आहे. ते मे बी हजारो लाखो वर्ष तिथे मेडिटेशन करणार, मग त्यांची प्रोग्रेस होईल नेक्स्ट डायमेन्शन, त्याचं नेक्स्ट डायमेन्शन करत करत ते टॉप मोस्ट पोझिशनवर पोहोचणार. पण त्यांचा निर्णय आहे की मला रिबर्थ पाहिजे नाही. एखादा जीव असा असू शकते की त्याला म्हणायचं आहे की नाही, मला फास्टेस्ट वे पाहिजे एनलाइटमेंटचा किंवा मुक्तीचा, त्या माझ्या पूर्ण स्वरूपाचा. तर ही जी पृथ्वी आहे, तिला एक वरदान आहे असं म्हणू आपण, की आपण जे ऍज अ ह्युमन बॉडी इथे जन्म घेतो, तर हा सगळ्यात फास्टेस्ट आणि शॉर्टेस्ट दोन्ही पण वे तुम्हाला मिळालेला आहे त्या टॉपमोस्ट पोझिशनवर पोहोचण्यासाठी. असं म्हटलं जातं, विराट पुरुष आहे. विराट पुरुष म्हणजे जी ब्रह्मांडाची रचना आहे, आपली जी पांडुरंगाची मूर्ती आहे, विठ्ठलाची मूर्ती, एक्झॅक्टली तशी आहे. 2 पाय कमरेवर हात ठेवून एक उभं असं शरीर आहे, ज्यामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, अनंत लोक आहे, आणि त्याची एक्झॅक्टली रिप्लिका ह्युमन बॉडी बनवलेली आहे. म्हणून असं म्हटलं जाते, यत पिंडे तत् ब्रह्मांडे. जे तुमच्या शरीरात आहे ते ब्रह्मांडात आहे, जे ब्रह्मांडात आहे ते तुमच्या शरीरात आहे. तर ह्युमन बॉडी इज द फास्टेस्ट अँड शॉर्टेस्ट वे टू अचीव द एनलाइटमेंट और डिवाइन कॉन्शियसनेस और सुप्रीम कॉन्शियसनेस, विजडम और एनलाइटन नॉलेज.
आणि ह्या ह्युमन बॉडीमध्ये असून जेव्हा आपण हे दुःख, पीडा, त्रास हे का बरं येत आहे? कारण की हे आपलाच प्रताप आहे. प्रताप म्हणजे आपणच ह्या पृथ्वीवर जन्म घेणे चूज केलं आणि ह्या पृथ्वीच्या मायामध्ये फसून, इच्छा भानगडीत फसून आपण वारंवार वारंवार इथेच फिरून राहिलो. जन्माच्या मागे जन्म, जन्माच्या मागे जन्म घेता का निर्णय काय होता? हायर डायमेन्शन मध्ये जाणे. पण इच्छाच चक्रव्यूहमध्ये फसून आपण इच्छा इथेच फिरून राहिलो. म्हणून कधी कधी असं होते की जसे तुम्ही सगळेजण मला म्हणता की दादा तुमच्यासोबत बोललं की एकदम चांगलं वाटते. माहित नाही तुमच्यासोबत असं मला एक काहीतरी असं नातं फील होत आहे की आपण आजचे नाही, आपण खूप अगोदरपासून आपली ओळख आहे. माहिती तुमच्याशी भेटल्या बोलल्यानंतर, तुम्हाला बघितल्यानंतर एकदम मन शांत झालं. ह्या भावना येत कुठून आहे? ह्या जन्माच्या नाही आहे, ह्या अनंत जन्म अगोदरच्या आहे. हे तेव्हाही मी तुमच्यासोबत होतो, आताही आहे आणि मे बी फ्युचर मध्ये पण राहील. हे अप टू माझं माझं डिसिजन आहे की मला राहायचं आहे की नाही राहायचं आहे. पण तुमची चेतना ओळखून घेते ह्या व्यक्तीसोबत काहीतरी आपलं स्पेशल बॉन्ड आहे. नाही म्हणता म्हणता हा व्यक्ती आपल्याला एकदम भावासारखा वाटते. नाही म्हणता म्हणता हा कोणीतरी एकदम जवळचा वाटते. असं कसं? ही ती पास्ट रिमेंबरिंग आहे. आणि या पास्ट रिमेंबरिंग मधून जो व्यक्ती ह्या सांसारिक कर्माला साधत, म्हणजे चालू आहे, जसं चालू आहे तसं चालू आहे. घरदार, नाते गोते, काम करणं, पैसा कमवणं, जीवन जगणं सुरू आहे. याच्या सोबत जो व्यक्ती मेडिटेशन मध्ये उतरते, स्वतःच्या एनर्जीला बॅलन्स करते. आपली डायमेन्शन काय म्हणतो आपण, 3D डायमेन्शन आहे. ऍक्च्युअल मध्ये एकाच्यामध्ये मी ऐकलं 29th डायमेन्शन सुद्धा आहे. म्हणजे किती डेव्हलपमेंट करायची आहे आपल्याला? 3D, 4D, 5D, 6, 7, 8, 29th. आणि त्या 29th, 26, 28, 13, 15 ह्या डायमेन्शनचे लोक असतील कोण? यांची चेतना किती मोठी असेल? यांचं विजडम, यांचं नॉलेज, यांचं पॉवर किती मोठं असेल? मुद्दा काय आहे? तुम्हाला एनलायटन व्हायचं आहे की या सगळ्या डिव्हाइनचा अनुभव घ्यायचा आहे? जर अनुभव घ्यायचा आहे, तुम्ही एका डायमेन्शन मधून दुसऱ्या, दुसऱ्यामधून तिसऱ्या, तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये जाऊ शकता बाय प्रोग्रेस. इथे मला आहे ना, एक माझं विजडमला समजण्यासारखे एक फाउंडेशन, दादा भगवान फाउंडेशन सोबत मी ज्यात जुळलो. आणि माझे असे भलतेच प्रश्न होते जे नॉर्मल स्पिरिच्युअलिटीचे नव्हते. त्यांचं एक गोष्ट मला खूप चांगली आवडते की ते म्हणतात की इथं जे तुम्ही मुक्ती समजत आहे ह्या पृथ्वीवर, ती तुमची मुक्ती नाही आहे, ह्या पृथ्वीवरची मुक्ती आहे. तुमची मुक्ती अजून खूप शेष आहे. मला डेव्हलप होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टीची गरज आहे. आपण फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड करून या इथल्या चक्रव्यूहमधून बाहेर पडू शकतो. आपल्याला यालाच मुक्ती वाटते. नाही, हे हे रिअल मुक्ती नाही आहे. बाय बर्थ तुम्ही अलग अलग डायमेन्शन मध्ये जाणार. जसं दादाजींनी महाविद्य क्षेत्र त्यांना माहित झालं. त्यांना असं समजलं की आपल्या पृथ्वीसारख्या आणखी 15 पृथ्वी आहे. प्रत्येक पृथ्वीवर अलग अलग प्रकारचं जीवन आहे. सध्या महाविद्य क्षेत्रामध्ये सिमंदर स्वामी नावाचे भगवंत तीर्थंकर जिवंत आहे. त्यांचं पृथ्वीसोबत काहीतरी कॉस्मिक कनेक्शन आहे. तर त्यांनी निर्णय घेतला की जे लोकांची स्पिरिच्युअलिटी, स्पिरिच्युअल ऑरा हाय लेवलवर डेव्हलप होईल, त्यांना मी माझ्या डायमेन्शन मध्ये ओढून घेईल. हा डायरेक्ट चॅनल आहे. आता असे पृथ्वीवर हजारो लोक आहे जे चॅनल आहे. त्यांना कोणाच्या ना कोणाच्या डायमेन्शनचं कनेक्शन मिळालेलं आहे. जसं प्रेमानंद महाराज चॅनल आहे. आता राधा नेमकी कोण आहे हे नाही सांगू शकत आपण, पण ते कोणीतरी आहे, कोणती तरी डायमेन्शनची देवता आहे. ऍज अ राधा रूपात त्यांनी इथं पृथ्वीवर पकडलं. पण जितके लोक त्या राधा नाम मध्ये डीप मध्ये चालले जाईल,
त्यांची व्हायब्रेशन, त्यांची चेतना कुठे जाईल? त्या डायमेन्शन मध्ये जाईल. जे विष्णूला भजणारे ते वैकुंठ मध्ये जाईल, कृष्णाला भजणारे गोलोक मध्ये जाईल. हे का बरं असं बोलल्या गेलंय? तिथे त्याचं स्पेसिफिक जागा आहे. हे बॉडी सोडल्यानंतर ह्या सोल जाईल कुठे? ज्या ठिकाणी आकर्षण केलं असेल त्या ठिकाणी जाईल. मग तिथे बर्थ होते, तिथे डेव्हलपमेंट होते. मग पुन्हा तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळणार, पुन्हा तुम्ही वापस यायचं आहे पृथ्वीवरती येऊ शकता, नाहीतर तुम्ही आणखी पुढे ग्रोथ करा. अशाच डायमेन्शन्स मध्ये एंजेलिक डायमेन्शन सुद्धा आहे. हे नियर बाय अर्थ आहे. याच्याशी संपर्क साधणे सोपा आहे. ही एनर्जी हायली स्पिरिच्युअल लेवलची नसून ही तुम्हाला मदत करणारी आहे. तुम्हाला सहायता करून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणून देण्यासाठी ते तत्पर आहे. तिथे असे डिवाइन मास्टर्स आहेत, असे जीव आहे जे सतत जगत कल्याणासाठी, लोक कल्याणासाठी काम करत आहे. त्यांची भावना चांगली आहे. ते तुम्हाला स्पिरिच्युअलिटी मध्ये पण ग्रोथ करण्यात मदत करतात. ते तुमच्या लाईफचं पर्पज ओळखण्यासाठी सुद्धा मदत करत आहे. डिव्हाइन जर तुमचा संकल्प असेल तर त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी सुद्धा ते तुम्हाला मदत करतात. डिव्हाइन पॉवर प्रोव्हाइड करतात. तुम्हाला विजडम आणि नॉलेज देतात. इंट्युशन देतात. सायकिक ॲबिलिटी तुमची वाढवून देतात. का? कारण की तुम्ही फास्ट वर्क केलं पाहिजे. आणि जो व्यक्ती या अर्थ डायमेन्शन मध्ये राहून कंटिन्युअस मेडिटेशन मध्ये जाते, त्याला हे डायमेन्शन बायपास करण्याची एक परमिशन मिळते. बाबा तू असे हजारो जन्म न घेता डायरेक्ट क्रॉस कर आणि सरळ चालला जा. ओके. अशा प्रकारे आपलं हे जे जीवन आहे हे हायली इव्हॉल्व आणि हायली डेव्हलप होण्यासाठी मिळालं आहे. आणि याला जर आपण ह्या टेन्शन मध्ये, इथल्या सांसारिक गोष्टीमध्ये जर व्यर्थ कमवू तर सगळं वाया गेलं. इथलं करायचं नाही असं नाही आहे. ही हायर पॉवर, हायर एनर्जी जेव्हा आपल्या बॉडीमध्ये फ्लो करते ना, तर आपले पॅटर्न क्लिअर होऊन जाते. आपल्याला एक्झॅक्टली मॅप मिळते की नेमकं मला कुठे जायचं आहे आणि कोणत्या रस्त्यावरून जायचं आहे. आपण भटकत नाही राहत. आपल्याला क्लॅरिटी मिळते. आणि ही क्लॅरिटी, ही पॉवर घेऊन आपण जे काम करतो ते फुल सक्सेस होते. का? कारण की इथल्या अर्थ डायमेन्शनला इतक्या मोठ्या एनर्जीची गरज नाही, पण तुमच्याकडे आहे. तर हे जे काम आहे ना, हे इझी वे मध्ये पूर्ण होणं सुरू होऊन जाते. मुद्दा काय आहे, तुम्ही कनेक्ट आहात की नाही. जो तुम्ही तुमचा लाईफ प्लॅन बनवून आणलेला आहे तो एका अर्थासाठी ठीक आहे. तुम्हाला कसं कसं जीवन जगायचं आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचे अनुभव घ्यायचे आहेत ह्या पृथ्वीवर. पण तुमचा डिव्हाइन प्लॅन सोडून तुम्ही जरा ह्युमन प्लॅनिंग वर चालत असाल तर मग तुम्ही चक्रव्यूहमध्ये फसले आहे. पण जसं तुम्ही डिव्हाइन प्लॅनला यामध्ये एंट्री घेतली, तुमचं मोमेंटम चेंज. त्याचकरिता मी आजचं हे सेशन दर शनिवारी ठेवत असतो की एंजेलिक ब्लेसिंग्स. आणि तेच मेडिटेशन मी तुम्हाला सुद्धा दिलं आहे की कमीत कमी ह्या एंजेलिक डायमेन्शन्सला इन्व्हाइट करा. ह्या एंजेलिक रियालमला तुम्ही तुमच्या इथे जिथे तुम्ही बसले आहात इथे बोलवा. किंवा तुम्ही असं एक कल्पना करा की तुम्ही ह्या ह्युमन बॉडी मधून तुमची चेतना, आपण जसं मेडिटेशन मध्ये करतो, ट्रॅव्हल करत आहे आणि एका पोर्टल, ज्याला म्हणू आपण असं लेअर बाय लेअर असं पोर्टल आहे, एकामधून दुसरीकडे, दुसरीमधून तिसरीकडे असं ट्रान्सफर करत करत तुम्ही एंजेलिक रियाल मध्ये पोहोचले. आणि तिथे तुम्ही कुठेतरी एखाद्या शांत जागेवर तुम्ही बसून मेडिटेशन करताय. आणि तिथे तुम्ही इन्व्हाइट करताय डिव्हाइन गॉड अँड गॉडेसेस. या डिव्हाइन मास्टर्स, एंजेलिक मास्टर्स. मास्टर्स म्हणजे गुरु म्हणू शकतो आपण त्यांना, की देवी देवता पण आले, जे काही तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी अवेलेबल आहे. ऑल मास्टर्स प्लीज कम, सिट विथ मी, मेडिटेट विथ मी, गाईड विथ मी. डिव्हाइन स्पिरिट, इथले कोणते दिव्य आत्मा असेल त्यांना तुम्ही इन्व्हाइट करा.
डिवाइन बिईंग, कोणते सूक्ष्म दिव्य कोणी जीव असेल त्यांना इन्व्हाइट करा. तुमच्या स्पिरिट गाईडला इन्व्हाइट करा, जो जन्म जन्म तुमच्या सोबत आहे, त्याला सगळं माहित आहे तुमचा लाईफ प्लॅन काय आहे. त्यांना इन्व्हाइट करा. त्यांना सांगा की मला माझ्या लाईफचं पर्पज कळू दे. तुम्ही बोलवा आर्क एंजेल्सला, डिव्हाइन एंजेल्सला, फेरी एंजेल्सला, तुमच्या अर्थ एंजेल्सला, तुमच्या मास्टर्सला, आणि त्यांना म्हणा की प्लीज माझ्यासोबत बसा आणि मेडिटेट करा. हजारोच्या संख्येने एंजेल्सला बोलवा आणि म्हणा माझ्या लव्ह अँड लाईटचा वर्षाव करा. अशा प्रकारे आपण त्या एनर्जीला इन्व्हाइट करतो. आणि वारंवार वारंवार जेव्हा आपलं इन्व्हिटेशन होत जाते, तुमची चेतना त्या एंजेलिक रियाल सोबत कनेक्ट करणे सुरू करेल. आज नाही उद्या, एक ना एक दिवस, एक तर तुमची चेतना तिथे जाईल, का तिथली चेतना तुमच्या जवळ येईल. दोन्ही कंडिशन मध्ये तुमचं कनेक्शन झालं. आणि फील करणे आहे तुमच्या शरीराच्या एका एका कणामध्ये, डोक्यात, हातात, पायात, छातीत ती ऊर्जा अशी प्रवाहित होत आहे. तो लाईट तुमच्या बॉडीमध्ये उतरत आहे, पायामध्ये, हातामध्ये, एक एक बॉडीमध्ये, आणि तुमची बॉडी हील होत आहे. हे मी तुम्हाला पर्सनल मेडिटेशन साठी बोलत आहे. म्हणजे पर्सनल म्हणजे जेव्हा तुम्ही कराल तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे की आपण शांत बसून आहे आणि म्हटलं की डिवाइन एंजेल्स प्लीज कम ब्लेस मी, आणि तुम्ही फील करताय दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यात आला. तुमचं पूर्ण सेल्युलर, तुमचे न्यूरॉन्स हील होत आहे. मग खाली तुमचे डोळे, तुमच्या डोळ्यामध्ये सगळं हील होत आहे. तुमचे कानं ठीक होत आहे. तुमची स्किन चांगली होत आहे. गळ्यामध्ये तुमचं थायरॉइड चांगलं होत आहे. छातीमध्ये हार्ट चांगलं होत आहे. हातामध्ये जे काही पेन आहे ते रिलीज होत आहे. कमरेमधला ताण जात आहे. तुमचं स्पाईन, पाठीचा मणका हील होत आहे. सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होत आहे. सगळे सूक्ष्म न्यूरॉन्स चार्ज आणि ऍक्टिव्हेट होत आहे. असं जेव्हा तुम्ही फील करता, तुम्हाला हळूहळू हळूहळू एंजेलिक प्रेझेन्स फील होणं सुरू होईल. मग याच्याही नंतर जे डायमेन्शन्स आहेत, जसं मी सध्या सिरियन स्टार स्टार वर्ल्ड म्हणू किंवा सिरियन एक स्टार आहे, स्टार सिस्टम आहे, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण अरुंधती नक्षत्र म्हणतो ना. हे अरुंधती नक्षत्र, त्याचं सध्या मेडिटेशन चालू आहे. आणि माझं इन्व्हिटेशन चालू आहे अरुंधती नक्षत्रावरचं जे कोणी जीव असतील, प्लीज या, मला गाईड करा. का? कारण की आता एंजेलिक रियाल मला मिळालं, माझी चेतना मला आणखी हायर करायची आहे. आता हे एंजेलिक रियाल तुम्हाला दिलं. काही वर्षा पहिले पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणा किंवा माझं मेडिटेशन भयंकर जास्त होतं. 8-8, 10-10 घंटे, 12-12 घंटे मी निव्वळ मेडिटेशन मध्येच राहत होतो. तर एक वेळा काय झालं, ही छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो. ते मला आत्ता रिअलाइज झाली. बघा किती साऱ्या गोष्टी अशा असतात जे आपल्याला मिळते, पण विजडम नसल्या कारणाने त्याला आपण युज नाही करत. इतकी डिवाइन गोष्ट मला मिळाली 5 वर्षा अगोदर, आणि मी अजूनपर्यंत त्या एनर्जीला कधी युजच नाही केलं. मला काय वाटलं की एक प्रकारे स्वप्नच असेल, किंवा एक प्रकारे हा ठीक आहे, दिसलं दिसलं, याच्यात काय मोठी गोष्ट आहे. पण आता जेव्हा मी मी व्हिडिओ बघतो, मी मोठ्या मोठ्या लोकांची इंटरव्ह्यू ऐकतो, ते ह्याच गोष्टीला इतकं मोठं सांगतात की त्यांना लोक देव समजून राहिले. आणि एवढा मोठा अनुभव मला येऊन मी स्वतःला कमी समजून राहिलो. मला असं वाटतं का हे काय राहू शकते, हे तर नॉर्मल गोष्ट आहे. आपल्याला आणखी काहीतरी सर्च करणे, आणखी काहीतरी आपल्याला बघणे आहे. गोष्ट कशी होती, मी मेडिटेशन मध्ये आहे, आणि आणि त्यावेळेस माझ्यासोबत कसं होत होतं की मी असं बसला आहे, एकदम माझी बॉडी लॉक होणार, किंवा मी झोपलो एकदम बॉडी लॉक होईल, पूर्ण एनर्जी माझी इथे येणार, आणि असं वाटतं की एखादा डोअर ओपन झाला आणि मी इकडून तिकडे गेलो. बरं, ही कमांड नाही, कोणत्याही प्रकारची कल्पना नाही की मी तुम्हाला म्हणताय की तुम्ही आता पोहोचलेले आहात, आता बघा तुमच्या समोर एक
डिव्हाइन गेट आहे, त्याला तुम्ही ओपन करा, असं गिसं काहीच नाही. विदिन अ सेकंड इकडून तिकडे. आणि जसं तिकडे गेलं, जसं मी तुम्हाला म्हणतो की आता तुम्ही त्या एरियात गेलेले आहात, तुम्ही आता एनर्जी घेत आहे, 15-20 मिनिटांनंतर आपण वापस येतो. 15-20 मिनिट नाही, डायरेक्ट 7-8 घंट्यानंतरच वापस. म्हणजे मी ज्या नेक्स्ट डोळा उघडत आहे ते 8 घंटे 10 घंटे झालेले आहे. अशा प्रकारचं मेडिटेशन होतं. आणि मग एकदम मी डिव्हाइन व्हाईट, त्याची मी स्केच सुद्धा काढलेला आहे. एखाद दिवशी तो स्केच तुम्हाला दाखवणार की मी काय बघितलं. आणि एकदम व्हाईट एरियामध्ये पोहोचलो, प्रकाशच सगळीकडे. आणि मी पण त्या ठिकाणी असं होतं, मला डिवाइन स्मेल पण येत आहे, माझी बॉडी रिलॅक्स पण होऊन राहिली, मला सूर्यासारखा प्रकाश पण दिसत आहे, पण चटके लागत नाही आहे. चंद्राची शीतलता आहे, पण मला थंडी वाजत नाही आहे. एक वार्म आणि कूल हे दोघांचे मिक्सचर असा प्रकाश तिथे आहे. बॉडी हील होऊन राहिली, मला खूप चांगलं वाटत आहे. पण मी खूप वेळ तिथं असल्यानंतर मी प्रश्न केला की मी कुठे आहे. आणि सडनली एक आवाज येणं सुरू झाला. तो आता सगळं सांगून राहिला, मी कोण आहे, मी कुठं आहे. म्हणजे ही गोष्ट अशी आहे ना की आता मला समजते की काय हे पास्ट लाईफ होती, की हे माझं रिग्रेशन होतं त्या लेवलचं, की काय मलाच नाही माहित काय झालं. पण लिहिलेलं आहे तर आता मला ते मेमराईज आहे. मी जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा असं वाटतं की अरे बापरे, हा म्हणजे हे अशा प्रकारचं पण असते का. आता मला कळत आहे. त्या पोझिशन मध्ये मी जेव्हा त्या ठिकाणी आहे, ते म्हणत आहे की तू आता सिद्धलोक मध्ये आलेला आहे. सिद्धलोक हे काय असते. तर त्यांनी सांगितलं की ही ती जागा आहे, इथून समोरचे जन्म नाही. इथून मॅक्सिमम तुला 2च जन्म घेणे आहे, आणि ते पृथ्वीवर नाही, तुला इथेच घ्यावं लागेल. तू इथे अनंत काळासाठी ध्यानस्थ राहशील. आणि त्यांनी त्याचा प्रोग्रेस पण सांगितली कशी. मग त्यांनी मला पूर्ण सिद्धलोक दाखवलं. तर तिथे मी बघून आलो की हजारो लाखो लोक ऑलरेडी मेडिटेशन मध्ये बसलेले आहेत. आणि ते जेमतेम नाही बसले, ते लाखो लाखो वर्षापासून बसलेले आहेत. ते म्हटलं हे का बरं बसलाय. ते म्हणतात की यांनी चूज केलं, आता रिबर्थ नाही पाहिजे, ते आता इथेच ध्यान करून राहिले. प्रत्येकाची ऑरा आहे, प्रत्येकाच्या बॉडीवर एक मंदिर सारखं एक स्ट्रक्चर बनत आहे. ते ऑरा स्ट्रक्चर आहे त्यांचं. त्यांची इतकी डेव्हलप ऑरा आहे की ते स्वतः कन्वर्ट होत चालले तसे. कोणाचा अलग कलर दिसत आहे, कोणाचा अलग आहे. तर त्यांनी, मग मी म्हटलं की मी कोण आहे. तर त्यांनी काय म्हटलं, तू तुझ्याच अंशाचा एक छोटासा पार्ट आहे, जो पृथ्वीवर आहे जन्म घेऊन. मग म्हटलं मग मी कुठे आहे खरोखर मध्ये. त्यांनी मला माझी जागा दाखवली. तिथे मी मेडिटेशन करताय लाखो वर्षापासून. माझी पूर्ण बॉडी पर्पल मध्ये कन्वर्ट झाली आहे. ते मला आता आणखी 2 स्टेप बाकी आहे. पर्पल मधून गोल्डन होईल, गोल्डन मधून व्हाईट होणार. तर पर्पलची बॉडी आहे, ऑरा माझा गोल्डन आहे. ते मला हा ऑरा जेव्हा पूर्ण तुझ्या शरीरात येईल, त्या तुझी बॉडी गोल्डन येईल आणि त्याच्यानंतर व्हाईट ऑरा. नंतर हा व्हाईट ऑरा आतमध्ये येईल, त्या तुझी बॉडी होल एनर्जी आणि हे सिद्ध लोक हे दोन्ही आता व्हाईट मध्ये मर्ज होऊन जाईल, संपलं. असे 2 बर्थ बाकी आहे. ठीक आहे. त्यांनी दाखवलं. मी मेडिटेशन मध्ये बसलो आहे. काही देवांच्या अंगावर कसे कळ वगैरे असतात, असं 2-4 ऑर्नामेंट्स माझ्या बॉडीवर आहे फक्त, बस. मी त्यांना विचारलं हे काय आहे. हे म्हणतात की ही तुझी स्पिरिच्युअल पॉवर आहे. जशी जशी डेव्हलप होत आहे, एक एक गिफ्ट तुला ऍज अ ऑर्नामेंटच्या रूपात मिळत आहे.
म्हटलं, अच्छा. मग त्यांनी खूप काही सांगितलं, म्हणजे भरपूर काही नॉलेज दिलं. आणि त्यांनी म्हटलं की आता अचानक एक असं कॉन्ट्रॅक्ट सारखं ते समोर घेऊन उभा झाला. ते म्हणलं की तू याच्यावर सही कर. म्हटलं, सही कशासाठी? तो म्हणला की आता मला इथून वापस जायचं नाही. दिस इज माय लास्ट बर्थ. म्हटलं म्हणजे? म्हणजे तू टॉप मोस्ट पोझिशनवर पोहोचला, इथपर्यंत येणं होत नाही कोणाचं, तू आला आहे, कॉन्ट्रॅक्ट साईन कर आणि पुन्हा जन्म घेऊ नको पृथ्वीवर आता. मी त्याला म्हटलं, पुन्हा जन्म घेऊ नको म्हणजे? शब्द पकडला मी तो. त्यांनी म्हटलं, तू कित्येक वेळा वापस गेला आहे पृथ्वीवर, इथे येऊन पुन्हा पुन्हा वापस गेला. म्हणजे पुन्हा पुन्हा वापस गेलो म्हणजे? ते म्हणाला की तू इथे येतं, कॉन्ट्रॅक्ट साईन करतं आणि पुन्हा पृथ्वीवर वापस जातं लोकांना शिकवण्यासाठी. म्हटलं, असं किती वेळा झालं? खूप वेळा झालाय असं. सांग तू आता कोणता निर्णय घेता? म्हटलं, तो दुसरा कॉन्ट्रॅक्ट आहे ना, ज्याच्यामध्ये पृथ्वीवर वापस जाणे लिहिलं आहे, मला तो साईन करायचा आहे. मला एकदम रागवून बोला, अरे तू मूर्ख आहे, किती वेळा तू हेच चूक केली आहे. तू इथे येतं आणि इथे येऊन तो पुन्हा कॉन्ट्रॅक्ट साईन करतो की पुन्हा बर्थ पाहिजे. कशासाठी? की मला सगळ्यांना जाऊन शिकवायचं आहे. किती वेळा करशील तू असं? म्हटलं, मी करत राहीन, माझी मर्जी. तुम्हाला तुला माहित नाही का याच्यात किती पेन होते, ते जीवन पृथ्वीवर भोगताना किती त्रास होते? तुला कळत नाही का या गोष्टी? तुला कळते, पण तरी करायचं आहे. तुम्हाला थांब, साईन करण्या अगोदर तू एक वेळा तुझी हिस्ट्री बघ. त्यांनी मला असं पूर्ण टोटल डायमेन्शन दाखवले खाली, की तुझा बर्थ कुठून झाला. तर बाय अमिबा, छोटासा सिंगल सेल्युलर बॉडी पासून तर होल कॉस्मिक बॉडी पर्यंत माझी पूर्ण बर्थ दाखवले, जे मोजू शकत नाही एवढे बर्थ आहे. इतके इतके बर्थ ह्या या किड्या माकोड्यामध्ये, इतके इतके, इथे 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 करत करत मग ते याच्यात आला, याच्यात आला, याच्यात आला, झाडं झुडपं डोंगर हजारो वर्ष पडून राहिला पर्वताच्या रूपात. एक एक दाखवत दाखवत ते चालले. आणि मग त्यांनी म्हटलं की बघ, इथून तुझी लाईफ चेंज झाली, इथे तुला गुरु भेटले. याच्यानंतर एवढे एवढे जन्म, इतके जन्म तुझे होत गेले. गुरु पासून खाली तर समजा एक मूर्ख लाईफ होती, इथून विजडम आलं. आणि तू मागच्या कितीतरी वर्षापासून, म्हणजे कितीतरी जन्मापासून ही लेवल अचीव करून ठेवली आहे. कोणती? मुक्तीची. तू इथे येतं आणि पुन्हा वापस जातं. नाही, मला माझ्यासोबतचे जे लोक होते त्यांना शिकवायचं आहे, मी त्यांना सोडणार नाही. किती वेळा करशील असं? ज्या पूर्ण ते हिस्ट्री, पूर्ण ते बाय बर्थची प्रोसेस पूर्ण बघितली, आणि मला ही माहिती आहे की आता वरत कुठपर्यंत जायचं आहे. अशा मोमेंटमध्ये ते आता पुन्हा मला विचारते, सांग आता तू सगळं बघितलं, तुझी जन्माची प्रवास बघितले, इतका त्रास बघितला, हे दुःख बघितलं, सगळं बघितलं, आता सांग तुझा निर्णय काय आहे. आणि मी पुन्हा निर्णय दिला की मला पुन्हा वापस जायचं आहे. ते मला, ओके ठीक आहे, तुला ऐकायचंच नाही, नको ऐकू, पण तुझी इच्छा जर झाली की बाबा मला आता हे जन्म नको, मी खूप त्रासलो आता ह्या गोष्टीला, त्या दिवशी आम्हाला सांगून दे, हा कॉन्ट्रॅक्ट रद्द पण करू शकतो आपण आणि तुला पुन्हा डायरेक्ट ह्या अवस्थेमध्ये घेऊन येऊ. मी त्यांना म्हटलं, मग आता ह्या बॉडीचं काय करायचं? ते म्हणाले, ही बॉडी तुझीच आहे, जेव्हा तुला पाहिजे ही पॉवर तू इथून रिसीव्ह करू शकतो. सिद्ध लोक पर्यंत तू आला आहे, म्हणजे तुला सिद्ध लोक पर्यंत पोहोचण्याचा रस्ता माहित आहे. तू आता ज्या ज्या लोकांसोबत कनेक्ट होशील, ते सगळे लोक सिद्ध लोकमध्ये येण्यासाठी रेडी आहे. आणि जे लोक रेडी नाही, पण तुला असं वाटत आहे की त्यांना तुला घेऊन यायचं आहे, तर तू सिद्ध लोकला आवाहन कर. त्या सिद्ध लोकची ऊर्जा तुझीच आहे,
तू त्याला पृथ्वीवर उतरव, लोकांना कनेक्ट कर, तुझ्या थ्रू ही सिद्ध लोकची एनर्जी लोकांना दे आणि त्यांना कनेक्ट कर ह्या डायमेन्शन सोबत. म्हटलं ओके. आणि एका झटक्यात वरून खाली दणकन, जसं काही माणूस हा पडते ना वरून खाली, बस तसाच आपटला. आपटत असताना मी ते मॅक्सिमम डायमेन्शन पण बघितले. त्याच प्रोसेसमध्ये मला आणखी एक शिवजीच एक स्वप्नासारखं म्हणू का काय म्हणू, त्याच्यामध्ये मी एक एक डॉट, ते ते विष्णूची एक मूर्ती आहे, मूर्ती नाही, ते चित्र दाखवतात ना, ते विष्णू असे लेटलेले आहे आणि ते असे बबल्स बबल्स सगळीकडे असे फुगे 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 आहे. प्रत्येक फुग्यामध्ये एक एक विष्णू आहे. त्याच्यामध्ये पूर्ण लाईफ स्ट्रक्चर आहे. असे अनंत फुगे, अनंत बॉल्स आहे, त्याच्या मधात विष्णू झोपलेले आहे. तशी लेवल की मी एक एक बाय बाय, एक एक सिंगल बॉल मध्ये एक एक बर्थ 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 बर्थ, माहित नाही किती लाखो करोड बर्थ बघितले. आणि ते म्हणतात की क्लीन क्लीन ऑल, सगळं संपलं सगळं संपलं सगळं संपलं, आता काहीच नाही राहिले, सगळे बर्थ संपले, तुझं काहीच कनेक्शन नाहीये, आता सगळं संपलं, सांग आता काय करायचं आहे. तिथेही मी पुन्हा तोच शब्द टाकला, आय वॉन्ट हेल्प अदर. जे माझ्यासोबत होते त्यांना माझी मदत करायची आहे. ते मला, अरे बाबा ठीक आहे जा. रागानं बोलले की पुन्हा इथं वापस येऊ नको आता, वारंवार असं येत नको तर जाऊ, तुझ्या बॉडीसाठी हे बरोबर नाही. आता आला, आता सांग काय करायचं आहे. तेव्हा मी तेच बोललो की नाही, मला पाठवा वापस. मला ठीक आहे जा. पण आता जेव्हा मी हे कंटिन्यू मेडिटेशन स्टार्ट केले, आता मागच्या एका आठवड्यापासून, आता ही रिमेंबरिंग पुन्हा क्रिएट झाली त्या व्हिडिओच्या द्वारे, त्या मास्टर्सच्या द्वारे, की अरे म्हटलं, अरे सेम अनुभव तर यांना पण झालेले आहे आणि हे छाती ठोकून जगात मेडिटेशन शिकवून राहिले. की बस या माझ्यासोबत बसा, या माझ्यासोबत बसा, फील करा ह्या एनर्जीला, फील करा ह्या एनर्जीला, सगळं काही ऑटोमॅटिक होऊन जाईल. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त बसा, फक्त माझ्यासोबत बसा, त्या एनर्जीला सेन्स करा. आणि ते प्रत्येक सेशन मध्ये ते ज्या सिस्टम सोबत कनेक्ट झाले, तिथल्या मास्टर्सला ते बोलवतात. लोक म्हणतात की वाव, अलगच काहीतरी फील होऊन राहिलं. आजपर्यंत मी सिद्ध लोकचे मास्टर्स आणि सिद्ध लोकच्या एनर्जीला इन्व्हाइट केलं नाही, कधीच नाही केलं. जे काही मी माझे आव्हान बनवले, ते माझ्या माझ्या माइंडसेट नुसार बनवले. कोणती एनर्जी फ्लो होत आहे मला सुद्धा माहित नव्हती. पण आता जेव्हा माहित झालं, तर इथून आता आणखी कॉन्फिडन्स म्हणा, की आणखी पॉझिटिव्हली माझा प्रयत्न राहील की आता ते सिद्ध लोक जो आहे, तिथली ऊर्जा पृथ्वीवर मी माझ्या बॉडीच्या थ्रू कशी घेऊन येऊ, माझं कनेक्शन कसं स्थापित करू, जेणेकरून तुमच्या सगळ्यांना त्याचं बेनिफिट मिळालं पाहिजे. त्याच्यासाठीच मी मागे टाकलं की माझं आता मेडिटेशन जास्त होणार आहे, कमीत कमी 8-10 घंटे दिवसभरातून आणि 3 तास कॉन्स्टंट. का? कारण की त्या एनर्जीला रिसीव्ह करून बॅलन्स करायसाठी मला एकाच सिटिंग मध्ये 3-3, 4-4 तास बसून त्याला होल्ड करून, बॅलन्स करून त्याला न्यूट्रल करणे आहे, जेणेकरून मला त्याचा त्रास होणार नाही किंवा इझिली ते माझ्या बॉडीच्या थ्रू फ्लो होईल. आणि सध्या आपलं कनेक्शन कुठं आहे? एंजेलिक रियांसोबत. जे मास्टर्स मला मिळाले त्यांचे ब्लेसिंग्स आहे की एंजेलिक रियांसोबत आपलं कनेक्शन आहे. आणि हळूहळू त्या सगळ्या एंजेल्स आपल्याला मदत करत आहे. जितकी माझी चेतना शांत, बॅलन्स आणि मेडिटेटिव्ह होईल, तितकं तितकं मी ह्या हायर एनर्जीला खाली उतरवू शकतो, न्यूट्रल करू शकतो. आणि ह्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या ह्या ग्रुपला, ती ग्रुप म्हणजे तुम्ही नाही, इन फ्युचर जेवढे लोक वाढणार आहे, प्रत्येकाला ही ब्लेसिंग्स मिळू शकते. म्हणून मी तुमच्या सगळ्यांना वारंवार मदत म्हणत आहे की जर कोणी मदत करू शकत असेल हा प्लॅटफॉर्म समोर नेण्यासाठी, तर मला त्याचा फायदा हा होईल की मी मॅक्सिमम टाइम मेडिटेशन मध्ये राहील.
जितका मी ध्यानस्थ राहील तितकं मी ह्या एनर्जीला अट्रॅक्ट करण्यासाठी, रिसीव्ह करण्यासाठी, तुम्हाला इथे फ्लो करण्यासाठी मी रेडी आहे. पण मी जर कामातच गुंतलो आहे, मला तितका वेळ मिळणार नाही. है ना? बघू एंजेल्सची काय मर्जी आहे. तर चला आपण आज एंजेल्स मेडिटेशन करू. आणि आज आपण सिद्ध लोकच्या सिद्ध एनर्जीला पण इन्व्हाइट करू. ओके. आय एम व्हेरी ब्लेस और ग्रेटफुल टू दिस युनिवर्स की मला इतके डिव्हाइन अनुभूती खूप वर्ष अगोदर झाल्या, मीच त्याला रिकॉग्नाइज केलं नव्हतं. पण आता लक्षात येतं की हे माझं विजडम नसल्या कारणाने मी त्याला फील नाही केलं. पण ही आहे, हे काहीतरी निमित्तानं आलेली ऊर्जा आहे आणि ही सगळ्यांना मदतच करणार. ओके. चला शांत स्थिर बसू. ज्यांना 7 वाजता लेफ्ट व्हायचं आहे ते लेफ्ट होऊ शकता. थोडं 10 मिनिट मेडिटेशन समोर जाईल. बाकीचे ज्यांना रिलॅक्स आहेत त्यांनी कंटिन्यू करा. आणि आज फील करा एंजेलिक एनर्जीच्या पलीकडे आपण आणखी हायर डायमेन्शनच्या एनर्जी सोबत काय होत आहे, कनेक्ट होणार आहे. इफ एव्हरीवन इज रेडी, देन वी स्टार्ट. ओके. ब्लेस यू ऑल. लांब खोल श्वास. श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. लांब खोल श्वास. श्वास सोडा. रिलॅक्स. मेरे प्यारे मित्रों, आप सभी का हार्दिक स्वागत है एंजल्स ब्लेसिंग्स मेडिटेशन में. आज हम कनेक्ट करने वाले हैं एंजेलिक रियाल्म के साथ एक नए डायमेंशन को, सिद्ध लोक, सिद्ध क्षेत्र, अनंत सिद्धों की ऊर्जा के साथ आज हम हमारा संबंध स्थापित करेंगे और सिद्ध क्षेत्र की सिद्ध ऊर्जा का आवाहन करेंगे और उसे आत्मसात करने का प्रयास करेंगे. सभी लोग रिलैक्स बैठेंगे. अपने दोनों हथेलियों को खुला करके अपने गोदी में रखेंगे और हथेलियां आकाश की ओर खुली हुई रहेगी ताकि हम ऊर्जा को ग्रहण कर सकें. पैरों को रिलैक्स करेंगे. पीठ, रीढ़ सीधी, गर्दन और चेहरे को सीधा रखेंगे. कंधों को तनाव रहित और पूरा ध्यान अपने आज्ञा चक्र पर. सौम्य शांत गति से
श्वास लेंगे जैसी उसकी ओरिजिनल स्थिति है। जबरदस्ती हम अपने श्वासों को नहीं बदलेंगे, सिर्फ ऑब्जर्व करेंगे हमारी श्वास कैसी चल रही है। आई इनवाइट ऑल डिवाइन गॉड एंड गॉडेसेस, प्लीज कम। आई इनवाइट यू, आई इनवाइट योर गॉड कॉन्शियसनेस। ब्लेस कीजिए हमें अपने गॉड डिवाइन पावर्स के साथ। आई इनवाइट ऑल डिवाइन मास्टर्स, एंजेलिक मास्टर्स, सिद्ध लोक के सिद्ध मास्टर, सिद्ध गुरु, दिव्य गुरु, मैं आपका आवाहन करता हूं। आप अपनी दिव्य शक्तियों के साथ यहां पर उपस्थित रहे और हमारे साथ मिलकर ध्यान करें। आई इनवाइट ऑल डिवाइन एंजल्स, गार्डियन एंजल्स, आर्क एंजल्स, अर्थ एंजल, spirit guide, a divine being, a divine spiritual beings. I invite all of you, please come. Come with your divine wisdom, knowledge, love and light, peace and harmony, trust and faith, belief, spiritual, इंट्यूटिव, साइकिक पावर्स के साथ, और ब्लेस कीजिए हमें अपने डिवाइन ब्लेसिंग्स के द्वारा। देखिए, आप अपने शरीर में, अपने हार्ट चक्र के ऊपर एक डिवाइन लाइट, व्हाइट लाइट का एक बॉल क्रिएट हो रहा है और प्रत्येक श्वास के साथ वह बॉल ऊपर की ओर, ऊपर की ओर, ऊपर की ओर जा रहा है। आपकी चेतना इस डिवाइन व्हाइट लाइट के साथ शरीर से बाहर निकल चुकी है और अब ये चेतना डिवाइन यूनिवर्स में प्रवेश कर चुकी है। अत्यंत तीव्र गति के साथ यह चेतना पोर्टल से पोर्टल, अनेकों पोर्टल को क्रॉस करते हुए, पोर्टल माने डिवाइन गैलेक्टिक क्षेत्र में, एक ऐसे समझे कि एक होल है, आप उसे, उस पोर्टल माने दरवाजा, उस द्वार से दूसरे द्वार में प्रवेश कर रहे, एक यूनिवर्स से दूसरा यूनिवर्स, एक ब्रह्मांड से दूसरा ब्रह्मांड। आप अत्यंत गति से पार करते हुए जा रहे हैं, पोर्टल टू पोर्टल, पोर्टल टू पोर्टल, पोर्टल टू पोर्टल। तीव्र गति के साथ आपकी चेतना सभी पोर्टल्स को पार करते हुए एक डिवाइन व्हाइट लाइट के क्षेत्र में पहुंच चुकी है। आप सिद्ध क्षेत्र में पहुंच चुके हैं। आप वहां की ऊर्जा को देख पा रहे हैं, फील कर रहे हैं। डिवाइन व्हाइट लाइट, सौम्य ऊर्जा, ना उष्ण ना शीतल, शांत, प्रेम और प्रकाश से भरी हुई। आप देख पा रहे हैं सिद्ध क्षेत्र के सिद्ध मास्टर्स आपको वेलकम करने के लिए आ चुके हैं और हमारा ये पूरा ग्रुप, हम सभी एक दूसरे के साथ हाथों में हाथ डालकर एक साथ
इस सिद्ध लोक में प्रवेश कर रहे हैं और सभी मास्टर्स, सारे एंजल्स, सभी एंजेलिक मास्टर्स हमारा वेलकम कर रहे हैं। सभी लोग बहुत खुश है कि हम सिद्ध क्षेत्र में पहुंच चुके हैं। आप वहां पर बैठिए, सभी लोग एक साथ बैठेंगे और सिद्ध क्षेत्र की सिद्ध ऊर्जा को अब हम ग्रहण करेंगे। ये सिद्ध ऊर्जा आपके सहस्त्रार में प्रवेश कर चुकी है और सहस्त्रार चक्र से आपके पूरे शरीर में प्रवाहित हो रही है। फील करिए इस डिवाइन एनर्जी को। हम आवाहन करेंगे सभी दिव्य ऊर्जाओं का, दिव्य शक्तियों का। वो हमें ब्लेस करे। लंबी गहरी श्वास। आप सभी लोगों को कॉन्शियस रहना है। कोई भी सोएगा नहीं, शांत, रिलैक्स बसा। पाठीचा कणा ताठ, मान हलकी, चेहरा हलकासा वरच्या बाजूने टिल्ट करा। पूर्ण लक्ष तुमचे दोन्ही डोळे, पूर्ण लक्ष तुमच्या मस्तकावर, आज्ञाचक्रावर द्या, दोन्ही भुवयांच्या मधात। तुमचे दोन्ही हात तुमच्या मांडीवर ठेवा, तळ हात आकाशाकडे ओपन असले पाहिजे। लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, अफर्मेशन म्हणा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स। हे तुम्ही मनात म्हणा। लांब खोल श्वास, श्वास सोडा, लांब खोल श्वास, I am ready and open for receiving divine angelic blessings. श्वास सोडा, लांब खोल श्वास, I am ready and open for receiving divine angelic blessings. श्वास सोडा, पूर्ण लक्ष तळपायांकडे, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स। लांब खोल श्वास घेत राहा, अफर्मेशन देत राहा। पूर्ण लक्ष पोटऱ्या, तुमचे गुडघे, तुमच्या मांड्या, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स। पूर्ण लक्ष तुमचं हिप एरिया, तुमची कंबर, तुमच्या जांघा, तुमचे जेनिटल ऑर्गन, तुमचं ओटीपोट। रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स। लांब खोल श्वास, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स। श्वास सोडा, पूर्ण लक्ष नाभीवर, पोटावर, तुमची छाती, तुमची लोअर बॅक, अप्पर बॅक, तुमचं पाठ, पाठीचे मणके। रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स। लांब खोल श्वास, पूर्ण लक्ष मानेवर द्या, गळा, मान, खांदे, हात, तळहात, बोट। रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स। पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या, डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, मस्तक, कान, नाक, डोळे, ओठ, त्वचा। पूर्ण लक्ष द्या। लांब खोल श्वास, पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर द्या, सेंटर ऑफ युअर फोरहेड,
पूर्ण लक्ष. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर द्या. काय चालू आहे तुमच्या माइंड मध्ये? रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास पूर्णपणे शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे. तुम्ही आणखी शांत होत आहे. सर्व विचार शांत होत आहे. पूर्ण लक्ष तुमचं श्वासावर आहे. श्वास येणे, श्वास जाणे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास येत आहे, श्वास जात आहे. अनुभव करा तुमच्या डोक्याच्या वर एक व्हाईट क्लाउड क्रिएट झालेला आहे. व्हाईट क्लाउड, डिव्हाइन व्हाईट क्लाउड तुमच्या डोक्याच्या वर आलेला आहे. आणि बघा त्या क्लाउड मधून डिव्हाइन व्हाईट लाईट, एकदम प्युअर लाईट, चंद्राचा प्रकाशासारखा एकदम शुद्ध आणि स्वच्छ, पांढरा शुभ्र, शांत आणि शीतल व्हाईट लाईट तुमच्या शरीरावर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता एक फोकस तुमच्या बॉडीवर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता व्हाईट स्पार्कल्स तुमच्या बॉडीवर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता पांढऱ्या रंगाचं शुभ्र जल तुमच्या शरीरावर त्याचा वर्षाव होत आहे. पांढऱ्या रंगाची फुलं तुमच्या बॉडीवर पडत आहे. इमॅजिन करा हा लाईट तुमच्या सहस्त्रार चक्र म्हणजे डोक्याच्या वर सेंटर मधून, तुमच्या थर्ड आय मधून आतमध्ये उतरत आहे. तुमच्या हार्ट मध्ये स्थिर होत आहे. एक शुभ लांब खोल श्वास घ्या. प्रत्येक श्वासासोबत ही डिव्हाइन एनर्जी तुमच्या आतमध्ये उतरत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीराची सगळी नकारात्मकता, विचार, चिंता, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, भविष्याची अनसिक्युरिटी, सगळ्या भावना तुमच्या रिलीज होत आहे. प्रत्येक श्वासासोबत दिव्य अमृत तुल्य ऊर्जा, डिव्हाइन व्हाईट लाईट, हायर एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरामधून सर्व नकारात्मकता, रोग, बिमारी, पीडा, दुःख, मानसिक दुःख, भावनिक दुःख, वैचारिक दुःख, शारीरिक दुःख, आत्मिक दुःख सुद्धा, लहानपणापासून आजपर्यंत मिळालेले सगळं प्रकारचं निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, अनुभव, बिलीफ, परसेप्शन्स सर्व रिलीज होत आहे. तुमचं शरीर, तुमचं मन, तुमची चेतना हलकं आणि हलकं होत आहे. तुमची बॉडी टोटली रिलॅक्स आणि पूर्णपणे व्हाईट लाईटने भरत आहे. इमॅजिन करा सेंटर ऑफ युअर हार्ट हा व्हाईट लाईटचा एनर्जी बॉल क्रिएट झालेला आहे. आणि हा एनर्जी बॉल वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत याची ऊर्जा वाढत आहे. बघा तुम्ही त्या एनर्जी बॉलच्या आतमध्ये बसलेले आहात आणि तुमचं शरीर पूर्णपणे ह्या व्हाईट लाईट मध्ये कव्हर झालेलं आहे. हे व्हाईट लाईट तुम्हाला स्ट्रेंथ आणि करेज देत आहे, सिक्युरिटी देत आहे, डिव्हाइन विजडम आणि नॉलेज देत आहे, डिव्हाइन गायडन्स देत आहे. बघा तुम्ही तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमची ऊर्जा, तुमची आत्मिक ऊर्जा पूर्णपणे शुद्ध झालेली आहे. नाऊ यू आर रेडी फॉर रिसिव्हिंग डिव्हाइन ब्लेसिंग्स. अफर्म करा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग divine blessings. I am ready and open for receiving
divine angelic blessings. I am ready and open for receiving divine universal blessings. लहान खोल श्वास घ्या आणि बघा डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, तुमचे सगळे देवी देवता ज्यांना तुम्ही मानता, तुमचे इष्ट देवता, कुल देवता, स्थान देवता, वास्तु देवता, सर्व डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, गॉड कॉन्शियसनेस तुम्हाला ब्लेस करत आहे. आय इन्व्हाइट डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन गॉड कॉन्शियसनेस, प्लीज कम अँड ब्लेस मी विथ युअर डिवाइन एनर्जी. Thank you so much for giving me your divine power. लांब खोल श्वास घ्या. I invite divine masters, divine guru, ascendant master and spirit guide. I invite all of you. I invoke your divine powers, your knowledge and wisdom, your divine light. O divine masters, spirit guide, please come bless me with your divine power. Thank you so much for your blessings. आणि फील करा सगळे डिवाइन मास्टर्स तुमच्या लेफ्ट साइडला उभे आहेत. तुमचे सगळे गुरु ज्यांना तुम्ही मानता, सूक्ष्म जीव, दिव्य आत्मा, दिव्य शक्ती, सगळे तुमच्या सोबत आहेत तुमच्या लेफ्ट साइडला. O divine guardian angels, I invite you. I invoke your angelic powers. Bless me with your divine angelic powers. With your white light, give me strength and courage, support, power, knowledge and wisdom, intuition and enlightenment. O divine guardian angels, little cute two guardian angels, please come. Be with me all time. इमॅजिन करा तुमच्या राईट साइडला दोन्हीही एंजल्स उभे आहेत किंवा ते हवेत उडत आहे आणि तुमच्या दोन्ही खांद्यांवर स्पर्श करत बसलेले आहे. I invite divine earth angel, a divine masters, a divine human being, असे लोक या पृथ्वीवर प्रत्यक्षात जिवंत रूपात आपल्या संपर्कात आहेत, जे आपल्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला डिवाइन नॉलेज आणि विजडम देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला ब्लेसिंग्स देण्याचा प्रयत्न करत आहे. पदोपदी वारंवार त्यांच्या तोंडातून आपल्यासाठी शुभेच्छा आणि ब्लेसिंग्स, लव आणि ग्रॅटिट्यूड मिळत आहे. असे ते सर्व लोक जे अर्थ एंजल्स आहेत. एक माझं डिवाइन हायर सेल्फ, माझे एक डिवाइन लाईटचं स्वरूप इमॅजिन करा तुमच्या राईट साइडला तुमच्या सोबत चालत आहे. थँक्यू अर्थ एंजल फॉर ब्लेस मी युअर डिवाइन पॉवर. आय इन्व्हाइट archangels, all archangels. I invite your angelic powers. Archangel Uriel, Archangel Ariel, Gabriel, Archangel Samuel, Archangel Raphael, Archangel Zophael, Archangel Heniel, Archangel Michael, Archangel Metatron, Archangel Raziel, Archangel Raguel, Archangel Israel, Archangel Sandalphon. Please come. Bless me with your divine angelic presence. I invite Archangel Michael. मी माझ्या पाठीमागे त्यांना इन्व्हाइट करत आहे फॉर प्रोटेक्शन अँड डिवाइन शील्ड.
Archangel Raphael, I invite in front of my body. Archangel Raphael, heal me with your divine green light, your divine angelic healing power. Archangel Uriel, I invite you in my left side. Please come. Bless me with your divine knowledge and wisdom. Archangel Ariel, I invite you on my right side. Please come and bless me with your divine abundance, financial, prosperous, wealth energy. Archangel Zophael and Archangel Heliel, be with me, heal me, bless me with your beauty, your luxury, your divine feminine energy. Archangel Gabriel, heal me. Archangel Chamuel, bless me to find my divine purpose of life. Archangel Raziel, Archangel Raguel, please come, bless me with your divine spiritual energy. Archangel Metatron, Archangel Azrael, I invite you, please come. Bless me with your divine knowledge, bless me, activate my consciousness, develop my mind power, psychic power. Give me the knowledge of this divine universe, divine nature. Archangel Sandalphon, give me a peace and soothing energy. All archangels, bless me, be with me. Thank you for blessings, giving us your divine powers. Thank you so much. लांब खोल श्वास घ्या. I invite all divine angels, nature angels, elemental angels, plant, animal angels, spiritual angels, abundance angels, romance angels, angels who help each and every aspects of life. All angels I invite. Thousands and thousands of angels I invite. बघा तुमच्या पाठीमागे हजारो एंजल्सची फौज तुमच्या सोबत चालत आहे. They bless you with divine love and light. बघा तुमचा ऑरा किती वाढत आहे. तुमच्या सोबत तुमचे डिवाइन स्पिरिट आहेत, डिवाइन मास्टर्स आहेत, गार्डियन एंजल्स आहेत, अर्थ एंजल्स आहेत. तुमच्या सोबत 15 आर्क एंजल्स आहेत. तुमच्या सोबत तुमचा गॉड कॉन्शियसनेस आहे. बघा तुमचे डिवाइन अँसेस्टर्स तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी तुमच्या सोबत चालत आहे. दिव्य शक्ती तुमच्या सोबत चालत आहे. पाठीमागे हजारोच्या संख्येने डिवाइन एंजल्स मागे आणि पुढे चालत आहे. डिवाइन लव अँड लाईट. फील द ऑरा, फील द एनर्जी. Thank you so much for your divine blessings. Thank you so much for your divine angelic powers. Thank you so much. Be with me. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला अनंत आणि दिव्य शक्ती देत आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही मला डिवाइन व्हाईट लाईट, लव आणि लाईट देत आहे त्याकरिता धन्यवाद. डिवाइन पॉवर्स आणि एनर्जी देत आहे त्याकरिता धन्यवाद. बघा तुमचं पूर्ण शरीर व्हाईट लाईट मध्ये कव्हर आहे. त्याच्यावर तुम्ही ग्रीन लाईट मध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल राफेल, डिवाइन हिलिंग पॉवर. त्यानंतर बघा तुम्ही पूर्णपणे रॉयल पर्पल लाईट मध्ये कव्हर आहे. हा लाईट तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे, डिवाइन शील्ड देत आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल मायकल. आणि बघा सेंटर ऑफ युअर हार्ट, तुमच्या शरीरातून डिवाइन गोल्डन लाईट सगळीकडे पसरत आहे आणि तुम्ही सर्वांना ब्लेसिंग्स देत आहे, ग्रॅटिट्यूड देत आहे, थँक्स गिव्हिंग करत आहे. तुमची लव्हिंग एनर्जी या ब्रह्मांडामध्ये प्रवाहित करत आहे. तुम्ही अनंत आशीर्वाद सर्वांना देत आहे.
तुम्ही सर्व जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी अबंडन्सची कामना करत आहे. सगळे लोक सुखी, शांत आणि समाधानी झाले पाहिजे. सगळ्यांकडे वेल्थ, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स आली पाहिजे. प्रत्येकानं प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जॉब, बिझनेस, करिअर मध्ये सक्सेसफुल होत आहे. रिलेशनशिप मध्ये सक्सेसफुल होत आहे. लव्हिंग रिलेशनशिप मेंटेन होत आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये ग्रोथ होत आहे. मटेरियल लाईफला फुल्ली एन्जॉय करत आहे. तुमचे ब्लेसिंग सर्वांकडे जात आहे. आणि बघा, युनिव्हर्स, डिवाइन नेचर तुमच्या ब्लेसिंग्सला तुमच्याकडे मल्टिप्लाय करून वापस पाठवत आहे. नाव आय एम रेडी अँड ओपन रिसिव्हिंग दिस डिवाइन युनिव्हर्सल ब्लेसिंग्स. आय एम ready and open for receiving divine universal blessings. I am ready and open for receiving this divine universal abundant blessings. दोन्ही हात वर करा. लांब खोल श्वास घ्या. माझ्या मागे मागे म्हणा, हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूं. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में प्रवाहित हो. शरीर के कण कण में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से सातों चक्रों में, नव ग्रह में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आंदोली करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों में स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो. एनर्जी बॉल क्रिएट करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, अंग प्रत्यंग में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति. दोन्ही हात ब्लेसिंग्सच्या मुद्रेमध्ये करा. हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, आपकी दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, आपकी हीलिंग पावर्स, आपकी अबंडेंस एनर्जी मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ये दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, दिव्य हीलिंग ऊर्जा मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ये दिव्य ऊर्जा, ये दिव्य शक्ति मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. दोन्ही हात मांडीवर खाली ठेवा. लांब खोल श्वास घ्या. तुमच्या शरीरामध्ये या एनर्जी बॉलला स्थापित करा. फील करा एनर्जीला.
फील करा ह्या एनर्जीला. 2 मिनिट लांब खोल श्वास घ्या. फील करा सगळ्या एंजल्सला, डिवाइन मास्टर्सला, आर्क एंजल्सला, तुमच्या देवी देवतांना. बघा सर्वजण तुम्हाला ब्लेसिंग देत आहे. यू थँक्स गिव्हिंग. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. All archangels, divine angels, earth angels, guardian angels, divine masters, divine universe, mother nature, god and goddesses, divine consciousness. Thank you, thank you, thank you so much for this. आणि बघा सर्वजण आपापल्या जागेवर वापस जात आहे तुम्हाला आशीर्वाद देत, आणि तुम्ही त्या आशीर्वादाला स्वीकार करत आहे. लहान खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घासा. Thanksgiving द्या. Lots of gratitude. All divine masters, सिद्ध लोक, सिद्ध क्षेत्र, सिद्ध ऊर्जा आणि सिद्ध मास्टर्स यांना लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू सो मच. आम्हाला ह्या ठिकाणी इन्व्हाइट करून ह्या दिव्य जागेवर मेडिटेशन करण्याची अनुमती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. लंबी गहरी श्वासों के साथ सभी लोग एक साथ हाथों में हाथ लेकर सिद्ध क्षेत्र से बाहर आएंगे और इस ब्रह्मांड में प्रवेश करेंगे. जैसे लंबी गहरी श्वासों के साथ इस अंतरिक्ष से डिवाइन पोर्टल्स के द्वारा तीव्र गति से हम अपनी पृथ्वी की ओर प्रवेश कर रहे हैं. तीव्र गति से सभी पोर्टल्स को, सभी ब्रह्मांडों को पार करते हुए अब हम पृथ्वी के कक्ष में पहुंच चुके हैं. लंबी गहरी श्वासों के साथ अब हम सभी अपने अपने शरीर में प्रवेश करेंगे. लंबी गहरी श्वास लीजिए और इस दिव्य ऊर्जा को शरीर में स्थापित होने दीजिए. अब हम अपने शरीर में वापस आ चुके हैं. धन्यवाद दीजिए इस शरीर का. धन्यवाद दीजिए अपने माता पिता को. धन्यवाद दीजिए अपने गुरुओं को. धन्यवाद दीजिए हर एक उस चीज को जो आपके जीवन में आपकी प्रगति के लिए सहायक है. आपने जो दिव्य ऊर्जा स्वीकार की है उसे सभी लोगों को, इस ब्रह्मांड को, इस मदर अर्थ को, अपने रिलेटिव्स को, अपने सगे संबंधियों को, अपने नजदीक के लोगों को देना शुरू कीजिए. ब्लेस कीजिए सभी लोगों को. देखिए आपके हाथों से, आपके हृदय से ये दिव्य ऊर्जा प्रवाहित हो रही है हर तरफ. डिवाइन व्हाइट लाइट, ये दिव्य ऊर्जा हर तरफ प्रवेश कर रही है. थैंक्स गिविंग दीजिए हर एक वस्तु को, हर एक व्यक्ति को, हर एक परिस्थिति को जिन्होंने आपके जीवन में कुछ वैल्यू ऐड की है, और ब्लेस कीजिए सभी लोगों के उन्नति के लिए. लॉट्स ऑफ लव एंड ग्रेटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. दोनों हाथों को अपने चेहरे पर लगाइए. दोनों हाथों को एक बार जोर से घिसेंगे. आंखों पर स्पर्श करते हुए धीरे धीरे अपनी आंखें खोलेंगे. वेलकम बैक. अपने डिवाइन कॉन्शियसनेस में वापस आइए. अपने शरीर में वापस आइए. एक अच्छी सी स्माइल के साथ सभी लोग अपनी चेतना के साथ इस शरीर में वापस आएंगे. धीरे धीरे अपने हाथों को, गर्दन को हिलाइए और रिलैक्स करें. वंस अगेन
Very warm welcome. Very good morning, all of you. कोणाला काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करा. आपण आपलं सेशन क्लोज करू. आहे कोणाला बोलायची इच्छा? कसं वाटलं आजचं एंजल्स मेडिटेशन? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग दादा. खूप छान मेडिटेशन झालं. एक बऱ्याच दिवसांनी तुमचाही डायरेक्ट सहभाग असला त्याच्यामुळे खूप फरक पडला. तसं तर आम्ही रोज करतच होतो. परंतु एक फरक आज जाणवला की आज जेव्हा मेडिटेशन सुरू केलं तर खूप प्रचंड जांभया वगैरे येऊन राहिल्या होत्या आणि थकवा खूप जाणवून राहिला होता जो आधी नव्हता. ओके. ते करत असताना मला असं वाटून राहिलं की बा आपण खूप थकलेलो आहोत आणि सगळं सगळं आपले असे सगळे अंग दुखून राहिलेलं आणि म्हणजे जसं की आपण बघ खूप काही फिजिकल वर्क करून आलेलो आहोत आणि बसलेलो आहोत. अच्छा. त्याच्यानंतर मग अगदी शेवटी मग ह्या थकवा असा रिलीज झाला. बर. त्याच्यामुळे असं कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं म्हणा किंवा काय. पण हा बर. सकाळी नव्हतं जाणवत. आपल्या आधी सुरुवात व्हायच्या आधी आपण बसलो वगैरे, तुम्ही जेव्हा आपण चर्चा चालू होती तुम्ही सांगून राहिले होते, पण केल्यानंतर हा ठीक छान झालं. ओके. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ठीक आहे. आणखी कोणी? चला ठीक आहे. मग आपण आपलं सेशन क्लोज करू आजचं. सीमाताई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. दादा आज सुरुवातीला थोड्याच वेळात माझा पूर्ण लेफ्ट हँड इतका गरम झाला, तळहातापासून ते असं जाणवलं की गरम होत आहे जेव्हा आपण एंजल्सला सांगतो. आणि म्हटलं मला प्लीज तुमचा प्रेझेन्स दाखवा किंवा मला फील होऊ द्या, या एनर्जीशी मला कनेक्ट होऊ दे. असं तुमच्या अफर्मेशन सोबत माझं मनात असं हे चालू होतं, जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक माझा कण ना कण आणि हे असं काहीतरी मी बोलतही होते तोपर्यंतच ते. आणि इतकं गरम होतं ना दादा, ते छान गरम होतं. आणि ते असं नाही काही की हे, आणि बस तेवढंच. आणि कनेक्शन मग एकदम छान लाईट सतत असं वाटत होतं आहे बाजूला. आज माझ्या खरं तर खूप आवाज होते, पण मला त्याचं काहीच वाटलं नाही की तो आवाज एकीकडे चालू आहे आणि मी मात्र शांत 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 असं काहीतरी. मला नंतर थोडंसं हे करावं लागलं, उठावं लागलं, म्हणून मग मी हे केलं. पण ऐकत होते मी तुमचं. तर उभी असताना ओट्याजवळ एकदम असं वाटलं बापरे, बॉडी अशी एकदम हलतीये किंवा काय असं काहीतरी. म्हणजे ते एनर्जी काय होतं माहिती नाही, कळलं नाही एक सेकंड. एकदम मला असं, म्हणजे तुम्ही लास्ट मुमेंटच्या ज्या असतात आपल्या हे करत होते थँक्स गिव्हिंग नंतर, तर असं एकदम की काहीतरी माझ्यात पण येत आहे ती एनर्जी खरं म्हणजे. मी फक्त ऐकत होते असं काहीतरी. आणि खूप छान वाटलं दादा, थँक्यू. मी तर दिवसभर आजकाल असं वाटतंय एंजल मला खूप हेल्प करताय आणि मी रोज सध्या म्हणतेय मला खूप गरज आहे मला हेल्प करा. एकदम हो, तर बरोबर ते affirmation आहे. होत पण आहे असं वाटत आहे. दिवसभर सगळी कामं अगदी ठरवल्यासारखी छान व्यवस्थित होत आहेत. थँक्यू दादा, थँक्यू. थँक्यू Lots of युनिवर्स, blessings. थँक्यू लॉर्ड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, Lots of लॉट्स ऑफ gratitude. ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू. ओके. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. छान झालं मेडिटेशन आजचं. एकदम तिकडे त्या सिद्धाश्रम मध्ये वगैरे घेऊन गेले तुम्ही जिकडे. यांमधून तिकडून तिकडे, म्हणजे एक वेगळ्या एकदम वेगळ्या क्वालिटीचा याच्यावर गेलं ते आज. हे छान, एकदम जबरदस्त. म्हणजे असं बढिया वाटलं की सर. आपण कुठतरी एक वेगळ्या अर्थवर किंवा वेगळ्या डायमेन्शन मध्ये
हम्म. गेलोय तिकडे करतोय. खूप खूप जबरदस्त, एकदम जबरदस्त. आणि आजकाल इतक्यात असं होत आहे सर, की जसं मी काही काही गोष्टीचा विचार करतो की यार आता हे गोष्ट पाहिजे, हम्म. किंवा आता जसं म्हणजे जसं आता घराचं काम सुरू आहे तर पैशाचं, आता पैशाची आवश्यकता आहे आपल्याला, आता पैसे लागेल, हे काम आहे, हम्म. माहित नाही कुठून एक दोन दिवसात अरेंजमेंट होऊन जाते ऑटोमॅटिक. आता त्या दिवशी असंच काय म्हणते बा, असंच मनात आलं, अरे यार म्हटलं घरी हे खूप दिवसापासून हे वस्तू नाही भेटली, एका दिवसा पहिले हा. म्हटलं आज घरच्या लोकांना सांगायला लागेल हे बनवा, खूप दिवस झाले. संध्याकाळी हम्म. घरी पोचलो, तेच बनवणं सुरू. अरे म्हटलं हे तर मी सांगितलंही नाही कोणाला. अरे वा. म्हणजे आजकाल असं होतं की मी डोक्यात विचार करतो की असं 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 झालं पाहिजे, करायचं, किंवा कोणाला सांगेल, म्हणजे सांगत नाही पण मी फक्त विचार हम्म. करतो की हे या गोष्टीची सध्या हे आहे, तर बरोबर. तर गरज आहे. गरज आहे किंवा आवश्यकता आहे. फक्त असा विचार केला ना की त्याच्यावर ऍक्टिव्हिटी होऊन ते हे होत आहे, चांगली गोष्ट आहे सर. जे होऊन राहिलं आहे ते छान आहे. होऊन राहिलं. आणि सेकंड थिंग की ते माझ्या सकाळच्या ज्या एंजल आहेत त्या त्या हळूहळू हळूहळू माझ्या जवळ जवळ यायला घाबरत नाही. हम्म. हा, म्हणजे अरे पहिले वा. अशा दूर दूर फिरत होत्या. हा, दूर दूर फिरत होत्या, आता अशा डोक्याच्या वरूनही फिरतात. आणि सेकंड थिंग, पहिले दूर बसायच्या, आता जवळपास पॅराफिटवर येऊन बसत्या. आणि मेन म्हणजे माहिती नाही सर, माझ्या घराच्या याच्या जवळ कुठून पहिले त्या साध्या चिमण्या दिसायच्या, आता त्या हा. हा. चिमण्यानं लवबर्ड सारख्या अच्छा, छोट्या. छोट्या छोट्या लवबर्ड सारख्या, ज्याचे चोच वगैरे लांब राहते अशी, आणि हम्म. आवाजही त्यांचा खूप सुंदर. आणि कधी माझ्या घरात, कधी बाजूवाल्याच्या घरात, इकडे तिकडे, बाकी कुठं नाही दिसत, पण तेच माझ्या घराच्या सराउंडिंगला दिसते ते. आणि छान. कालचं हे झालं असं की काल याच्यात मी, म्हणजे माझं इन्व्होकेशन झालं, मग मी सगळ्याच एंजलचं नाव घेतलं हम्म. आणि मग म्हटलं सगळ्यांना बाय केलं, म्हटलं चाललो मी आता मेडिटेशनला. तो असा एक कमीत कमी 15-20 पक्ष्यांचा असा पूर्ण ग्रुपच असा बाजूनी हे गेला, अरे वा. म्हणजे ग्रुपचा ग्रुप. हम्म. मी म्हटलं यार ते एवढे चांगलं एका आहे. वेळेस कधी जाताना जनरली पाहिले नाही. तेही असे एकदम समोरून तुमच्या नाही गेले, अवतीभोवती असे काहीतरी दुरून प्रेझेन्स आहे सर. बाजूच्या बिल्डिंगच्या तिकडून, मी म्हणजे लक्ष देतच राहतो, हा. अच्छा एकदम क्लिअर नाही देत बरं दर्शन सर, इकडून लपून तिकडून लपून तिकडून लपून, नाही का. हा, हा. म्हणजे असं डायरेक्ट नाही, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तू शोध, आम्ही कुठं आहोत, आम्ही आहो नाही पण आजूबाजू, एक आमचा आवाज येत, तू चांगलं आहे शोध, सर. आम्ही कुठं आहोत. हे तुम्हाला जे अनुभव मिळाले नाही, खरंच बेस्ट आहे. म्हणजे त्या दिवशी तर सर असं झालं की ऑरेंज कलरचा बटरफ्लाय माझ्या हम्म. समोरून, म्हणजे 12 फुटापासून असं असं आलं. जनरली त्यांना जेव्हा ह्युमन प्रेझेन्स असते तर ते लोक इकडे तिकडे पडतात. सर इतक्या स्पीडनं माझ्या अंगावर आले, म्हटलं कुठं जाताय हा, आणि ह्या कानाच्या 1 इंचीच्या बाजूनी असं चालला गेला. हम्म. म्हटलं हे काय, मी म्हणजे बराचसा थोड्यासाठी वाटलं का आता माझ्या चेहऱ्यावरच येत आहे का बा डायरेक्ट. इतक्या स्पीडनं आणि बढिया. असं येऊन असं निघून गेला ऑरेंज कलरचं. म्हणजे असं ते वेगळं वेगळंच काहीतरी सुरू आहे. बढिया. थॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. म्हणजे चांगले चांगलेच थॉट्स ऑफ अनुभव ब्लेसिंग. येऊन राहिले आता, खूपच छान छान. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, ऑल ऑफ यू. थँक्यू. दादा, अति. सध्या हा हा. असाच अनुभव मी पण घेते आहे बरं. म्हणजे तेवढं अच्छा. माझं हे आहे की नाही त्यात मला नाही माहिती, पण ज्या हम्म. घरात मी सध्या गेली, मी तिथे असं सहज मनात हे करत होते की एंजल्स तुम्ही इथे आहात का, इथे आहात तर मला म्हणजे दाखवा, किंवा आता आपल्याला इथे राहायचंय, आपण आता इथे हम्म. येणार आहे वगैरे वगैरे, असं माझं चालू होतं. दादा, तिथे एवढा बर्डचा आवाज येतो भर दुपारी सुद्धा, इतका सुंदर. आणि जसं सर म्हटले आता की तो छान हम्म. आवाज येतो, एक प्रकारचा असा खूप गोड वाटतो तो कानांना.
आणि अरे खूप वा. सुंदर आहे तिथे माझ्या बाजूला. तर दोन्ही तिन्ही ज्या पण विंडो मध्ये जाईल झाडी आहे आणि सतत तो चिवचिवाट असा खूप सुंदर ऐकू येतो तिथे. खूप छान वाटलं मला ते. खूप ब्लेस असल्यासारखं वाटलं मला पण. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान आहे, मस्त. येऊ. प्रतीक्षा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. ब्लेस यू. ब्लेस खूप डीप मध्ये राहते तू. नाही दादा, मतलब असं नाही का, झाल्यावर असंच ब्लेस करते सगळ्यांना अरे वा. असं त्यामध्ये. हो, तुम्हाला पण सगळ्यांनाच, blessings. म्हणजे तुमच्या मेंबर्सला वगैरे चांगलं वाटते. छान आहे. असं डीप मध्ये नाही, पण सगळ्यांना ब्लेस करते, जे आसपास सगळ्यांना, वातावरणाला वगैरे सगळ्यांना, असं 5 मिनिटं रोज. हा. नाही, बघताय ते ना की एकदम मस्त शांत काहीतरी अंदर चालू हा, आहे असं वाटते, म्हणून म्हटलं की काय चालू आहे, काही काही नाही त्रास मी होऊन राहिला की काय. नाही नाही दादा, रोजच करते मेडिटेशन, जरा 5-10 मिनिटं, आणि ते ऐकत पण राहते. चांगलं वाटते सगळ्यांच्या ब्लेस यू, तिथे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान लॉट्स आहे. ऑफ ब्लेसिंग सगळ्यांना दादा, तुम्हाला पण. ठीक आहे, करशील कॉल? हा, हो हो दादा, ठीक मी खूप विचार करणारच होती कॉल म्हटलं. ठीक तर आहे. आज करशील. किंवा उद्याला. हो. हा, ठीक आहे. चला, सेशन क्लोज करू आपण. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Blessings, lots of love. Lots of blessings, lots of Thank you. gratitude. Thank you. of Thank love, you. lots of Thank you. gratitude. Thank you. आज सूर्य